जातीनिहाय जनगणना करा या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन। जातीनिहाय जनगणना करून शिक्षा व नोकरीतील आरक्षणाच्या 50% मर्यादेमध्ये वाढ करा या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली। भारतीय कम्युनिस्ट पक्षाने संपूर्ण देशभर जातीनिहाय जनगणना व आरक्षणाच्या मर्यादेत वाढ करा या मागणीसाठी देशव्यापी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे। या आंदोलनाचा भाग म्हणून पक्षाच्या अमरावती जिल्हा काउन्सिलच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय काउन्सिल सदस्य कॉम्रेड तुकाराम भस्मे, जिल्हा सचिव कॉम्रेड सुनील मेटकर, राज्य काउन्सिल सदस्य कॉम्रेड अशोक सोनारकर यांच्या नेतृत्वात आज जोरदार निदर्शने करण्यात आली। जातीय द्वेष वाढवणाऱ्या प्रवृत्तींच्या आधारे समाजाचे ध्रुवीकरण करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न हाणून पाडण्याची गरज आहे। गेल्या 75 वर्षांमध्ये जो विकास झाला त्याचा लाभ विषम प्रमाणात विभागला गेला। उच्च जात वर्गांनी या विकासाचा सर्वाधिक लाभ घेतला। गेल्या काही वर्षांमध्ये विषमतेची दरी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते आहे। केंद्र व राज्य सरकार मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आर्थिक तरतूद करत असते, मात्र मागास जातींची नेमकी संख्या किती आहे हेच माहीत नसेल तर त्या योजनांचा आणि त्यावर मोघमपणे केल्या जाणाऱ्या आर्थिक तरतुदीला काहीही अर्थ राहत नाही। म्हणून देखील जातनिहाय जनगणना तातडीने होणे आवश्यक आहे, असं यावेळी विशद करण्यात आलं। जर या देशामध्ये असलेली जातीय रचना मान्य करून मागासलेल्या जातीच्या आणि सर्व जातीच्या जनतेची जनसंख्या जी आहे त्याची गणना झाली पाहिजे। आणि एवढंच नाही, तर आरक्षणावरची आणि नोकऱ्यावरची जी मर्यादा या देशामध्ये 50% घालून दिलेली आहे कोर्टाने, ही मर्यादा उठवली पाहिजे। याकरता आज 18 जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा कचेऱ्यावरती पंतप्रधानाच्या नावानं जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जाहीर निवेदन देण्यात येत आहे। या देशातील मागासलेपण, या देशातील नोकऱ्यांचा अंतर्भाव, या सर्व गोष्टीकरता जातीय जनगणना करणं ही अत्यंत जरुरी आहे। आणि जोपर्यंत ती जनगणना होणार नाही तोपर्यंत राष्ट्रीय नियोजनामध्ये या देशातील मागासलेल्या जनतेचा सहभाग सरकारला कोणत्याही रीतीनं करता येणार नाही। आणि म्हणून वर्षानुवर्ष नोकऱ्यावरची न्यायालयाने घालून दिलेली अट 50%ची ही रद्द करण्याची आज परिस्थिती निर्माण झालेली आहे। देशामध्ये, राज्यामध्ये जातीय तणाव निर्माण होऊ नये म्हणून सर्व जातीची जातीय गणना करून त्या प्रमाणात देशातील जनतेला जात आधारित आरक्षणाचा, नोकऱ्यामधली आरक्षणाचा फायदा मिळेल याच्याकरता कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं देशभर हे आंदोलन, निदर्शनं आणि सरकारला निवेदन देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करत आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा।